Hello students, this is Miss Amruta Nandal working as a lecturer in Electronics and Telecommunication Department at SPM Polytechnic Kumte Solapur. This is the second video lecture on unit number 5 Wireless Network Technologies. In last video we had discussion on Bluetooth technology, its architecture and comparison of WPANs and application of WPAN. In today's video lecture, we will going to see a new bit that is RFID. RFID means Radio Frequency Identification. तर हा रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन कन्सेप्ट काय आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. RFID technology is similar to barcode. Only the difference is barcode uses laser light to read the code of product and RFID uses the radio frequency waves. तर ह्याचा एक मोस्ट रिसेंट एक्झाम्पल म्हणजे सगळ्यांना डीमार्ट माहीत असेल. तर डीमार्टमध्ये तुम्ही काय करता, प्रोडक्ट्स परचेस केल्यानंतर त्याचा जो बिलिंग असतो तर तो बारकोडनी केला जातो. तर तिथे एक लेझर लाईट ठेवलेली असते खाली, तिथं तो बारकोड त्याला शो केलं की त्याचं बिल ॲटोमॅटिकली कम्प्युटरमध्ये डिटेक्ट होतो. तर हा सेम त्याच टाईपमधला टेक्नॉलॉजी आहे, फक्त डिफरन्स काय आहे तर तिथे लेझर लाईट रीड करण्यासाठी वापरलं जातं, तर इथे रेडिओ फ्रिक्वेन्सी वेव्ज वापरले जातात. द प्रोडक्ट इन्फॉर्मेशन ऑफ RFID इज स्टोर्ड इन ॲन इलेक्ट्रॉनिक टॅग विच इन्क्लूड चिप अँड अँटेना. तर RFID काही टॅग्स असतात त्याचे, तर आपण बघूयात ते टॅग कसे असतात वगैरे. तर हा एक इलेक्ट्रॉनिक टॅग असतो, तर त्या टॅगच्या आतमध्ये एक चिप आणि एक अँटेना बसवलेली असते. तर त्या चिपमध्ये तर हा जो काही प्रोडक्ट आहे तर त्याचा इन्फॉर्मेशन स्टोअर असतो. टू अ रेडिओ सिग्नल RFIDs रिस्पॉन्ड अँड सेंड दर टॅग. तर ह्या रेडिओ सिग्नललाच फक्त रिस्पॉन्ड करत असतो आणि सेंडही करत असतो. RFIDs provide collision avoidance technique, store additional information, it contains smart card ability with simple processing power. तर हा कोलिजन अवॉइडन्स टेक्निक यूज करतो आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशनसुद्धा स्टोअर करतो आणि ह्याला आपण स्मार्ट कार्ड असेही म्हणू शकतो. तर अजून एक एक्झाम्पल म्हणजे आत्ताचे जे काही आयडेंटिटी कार्ड्स आहेत, इवन स्कूल ऑफिसेस, तर हे RFID टॅगचे आयडेंटिटी कार्ड्स असतात, ज्यामध्ये ऑलरेडी तर त्या पर्टिक्युलर एम्प्लॉईचा और स्टुडंटचा डेटा सेव्ह केलेला असतो, तर त्याला आपण स्मार्ट कार्ड असेही म्हणू शकतो. इन द टॅग द मेमरी साईज वॅरीज बिटवीन 16 बीट 100 ऑफ किलोबिट्स. तर हा 1600 बिट्स टू किलोबिट्सपर्यंत ह्या वॅरी होऊ शकतो. डिफरंट मेकॅनिझम आर युज्ड बाय टॅग्स अँड रीडर्स इन ईच फ्रिक्वेन्सी बँड ऑफ HF मध्ये त्याचा फ्रिक्वेन्सी बँड असेल 13.56 मेगाहर्ट्ज आणि UHFमध्ये असेल 400 to 900 मेगाहर्ट्ज. HF इट इज अ हाय फ्रिक्वेन्सी अँड UHF इज अ अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी. एवढं तरी माहीत असेल तुम्हाला. सो नेक्स्ट आहे अ सिम्पल ब्लॉक डायग्राम अँड एक्सप्लेनेशन ऑफ RFID. तर at a beginning, RFID tags are programmed with identification code which is unique and obtained from EPC. EPC it is a electronic product code. तर ॲक्च्युली RFIDचा वर्किंग कसा होतो तर ह्यामध्ये दिलेला आहे. तर दिस इज द ब्लॉक डायग्राम फॉर द RFID. तर ह्यामध्ये काय दिलेलं आहे पहा, RFID टॅग आहे, त्याच्यानंतर RFID अँटेना आहे आणि त्याच्यानंतर आहे ॲप्लिकेशन. तर ह्याचा प्रोसेस काय आहे पाहूयात. तर फर्स्ट काय झालेलं आहे, ॲट द बिगिनिंग RFID टॅग आर प्रोग्राम्ड विथ आयडेंटिफिकेशन कोड. तर हा आयडेंटिफिकेशन प्रत्येकाला एक असतो, युनिक असतो, सेपरेट असतो, सेम नसतो हा. EPC कॅन बी इलेक्ट्रॉनिकली आयडेंटिफाईड अँड इट इज स्टँडर्डाइज्ड नंबरिंग स्कीम. तर हा एक स्टँडर्डाइज्ड नंबरिंग स्कीम आहे, तर हा इलेक्ट्रॉनिकलीच आयडेंटिफाईड होऊ शकतो. EPC is always represented in hexadecimal notation which is either 64 or 96 bits long. It contains integrated circuit including non-volatile memory and microprocessor for storing transmitted data. तर ह्यामध्ये नॉन व्होलाटाईल मेमरी असते आणि मायक्रोप्रोसेसर असतो टू स्टोअर द डेटा. A device which captures the data received from tag and process the data is known as the reader, having separate transmitter and receiver.
200 tags per second are read from the HF range. Tag to read data rate is double as that of the readers to tag is UHF. Data rate of tag to reader is up to 140.35 kbps. ओके, तर ह्यामध्ये काय केले जाते, पहिल्यांदा जो काही ॲप्लिकेशन आहे तर पहिल्यांदा काय करावं लागतो, एक कम्प्युटरमध्ये एक सॉफ्टवेअर असतो, तिथे आपला डेटा फिलअप करायचा असतो. तो फिलअप केल्यानंतर तो डेटा आधी EPC इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट कोडमधून त्या टॅगमध्ये सेंड करावा लागतो. एकदा त्या टॅगमध्ये आपला इन्फॉर्मेशन लोड झालेला असेल तर लोड झाल्यानंतर हा जो टॅग आहे तर त्या रीडरला एक रीडर बसवलेला असतो, जिथे आपले सपोज अटेंडन्स सिस्टीम असेल तर क्लासच्या बाहेर किंवा ऑफिसच्या बाहेर एक रीडर सिस्टीम असते, जसं फिंगरप्रिंटचा असतो सेम त्याच टाईपमध्ये डिस्प्ले होईल तो. तर तिथे आपला जो टॅग आहे त्याच्यासमोर दाखवायचा. तर दाखवला की तो जो रीडर आहे काही सिग्नल्स म्हणजे रेडिओ वेव्स सेन्स करतो. तर तो रेडिओ वेव्ह तो सेन्स करून त्यामधला जो डेटा आहे तर तो रीड करतो. रीड केला, मॅच झाला तर हा कंप्लीट म्हणजे जो यूजर आहे तर तो ऑथेंटिकेटेड यूजर आहे. तर हा आहे दिस इज द प्रोसेस ऑर अ वर्किंग ऑफ द RFID. सो नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ RFID. RFID टॅगचा हा क्लासिफिकेशन आहे. तर ते टॅग्स डिफरंट टाईप्समध्ये डिवाइड केलेले आहेत. देर आर 4 टाईप्स ऑफ RFID टॅग्स. फर्स्ट वन इज अ पॅसिव्ह, ॲक्टिव्ह, सेमी ॲक्टिव्ह अँड सेन्सरी. तर हे चारही टाईप्स काय आहेत, कसे असतात आपण बघूयात. फर्स्ट वन इज अ पॅसिव्ह टॅग्स. दिस इज मोस्ट कॉमन टाईप ऑफ RFID टॅग. पॅसिव्ह टॅग्स आर स्मॉल, डू नॉट नीड बॅटरी पॉवर and uses electromagnetic energy in the radio frequency waves. At low cost, these tags can be generated in large quantity. Less amount of data is stored in a passive RFID tags having low data transmission rates. Passive tags काय आहे तर हे टॅग्स छोटे असतात आणि त्याच्यासाठी बॅटरी पॉवरची गरज नाही आहे. तर हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी यूज करत असतो आणि हे मोस्टली यूज करणारे टॅग्स आहेत आणि त्याचा कॉस्टही कमी असतो. सो हा कॉमनली यूज्ड RFID टॅग आहे. नेक्स्ट आहे ॲक्टिव्ह टॅग. ॲज ॲक्टिव्ह टॅग्स आर फॉर्म्ड विथ बॅटरी पॉवर, लाईफ ऑफ ॲक्टिव्ह टॅग्स आर लिमिटेड. ॲक्टिव्ह टॅग्स कॅन सेंड द सिग्नल फार अवे अँड ऑन अ पिरियडिक बेसिस बीकॉन्स आर ट्रान्समिटेड. सो ॲक्टिव्ह जे टॅग्स आहेत त्याच्यासाठी बॅटरी पॉवरची गरज आहे, तर हे लिमिटेड यूज केले जातात. नेक्स्ट आहे सेमी ॲक्टिव्ह टॅग्स. वेन अ रीडर फर्स्ट ऑपरेट द टॅग ॲट दॅट टाईम ओनली सेमी ॲक्टिव्ह टॅग विल यूज बिल्ट इन बॅटरी फॉर द पॉवर सर्किट. ओके, तर सेमी ॲक्टिव्ह टॅग्स जे आहेत जेव्हा हा पहिल्यांदा ऑपरेट केला जातो तेव्हाच ह्याची बॅटरी पॉवर सर्किटसाठी यूज केले जाते, त्याच्यानंतर तो यूज केला जात नाही, म्हणून ह्याला सेमी ॲक्टिव्ह टॅग असं म्हटलं जातं. सेन्सरी टॅग्स लास्ट टाईप इज. सेन्सरी टॅग्स हॅव व्हेरियस टाईप्स ऑफ सेन्सर टू मॉनिटर अँड रेकॉर्ड डेटा. तर हा डिफरंट सेन्सरचा जो डेटा मॉनिटर करायचा असेल तर त्यासाठी वापरला जाणारा टॅग आहे. The transmission rate of RFID tag is up to 115 kbps and they operate on several ISM bands such as 27, 135, 418, 426, 868 and 315 MHz. Sorry, it is a 915 MHz. And this is last bit is applications of RFID. तर हे ॲप्लिकेशन्स काय आहेत RFID टेक्नॉलॉजीचे बघूयात. वायरलेस कीबोर्ड और माउस कार लॉक सिस्टीमसाठी, ॲटोमोबाईल सेक्युरिटी पर्पजसाठी, मेडिकल अँड मिलिटरी, यूज्ड इन पर्सनल ट्रेकिंग, ॲसेट ट्रेकिंग, सप्लाय चेन मॅनेजमेंट. तर ह्या डिफरंट ॲप्लिकेशनसाठी RFID टेक्नॉलॉजीचा यूज केला जातो. So this is all about the today's video lecture, and home assignment for video lecture is these 3 questions. Complete this and send to my WhatsApp number. Thank you.